तर बघणाऱ्यांना बघू शकता रूम सोडतोय आपण आता. टेमनोत्रीला गेलो तेव्हा पण शेजारीच नदी होती आणि आता पण गंगेच्या शेजारीच रूम भेटले आपल्याला. तर वातावरण कसं झालंय बघू शकतोय. तर काल रात्री 9 वाजता उत्तर काशीमध्ये आलो आपण. आल्याबरोबर रूम केली आणि पाऊस चालू असल्यामुळे आपण जेवणच केलं नाही. काल माझ्या वाढदिवसानिमित्त तुम्ही कॉल केले, मेसेज केले, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. बरं वाटलं मला. तुमच्या जवळ नसताना तुम्ही मला फोन केले, मेसेज केले. स्टोरी मेन्शन करणाऱ्या मित्रांना पण धन्यवाद. तर आता वाजले 7:10 आणि आपण चाललोय सोनप्रयागला. तर ह्या पण हॉटेलची बाल्कनी बघू शकताय. तर बघणाऱ्यांना बघू शकता आलू पराठा फक्त 60 रुपयाला. बटाट्याची भाजी पण दिली, बटाटा वाटाण्याची, लोणचं आणि पराठा चांगलं आहे. ओके. तर बघणाऱ्यांना बघू शकता पुढे बसलोय आपण अजून एकदा. आपण जिथे नाश्ता केला तिथं आहे आपण आता. याला म्हणते चट्टा की चढाई, चट्टा की चढाई. तो हम ये चढ़ाई से उतरेंगे पहाड़ और सोनप्रयाग को जाएंगे. तो ठीक है, बीच बीच में हिंदी आती है और समजून घ्या. हे डोंगर पूर्ण बघू शकता, हे रस्ता आहे. तर उतार बघू शकताय, नुसता उतार आहे नाही का. उतार लावली आता आपण. जय जय श्री केदारनाथ की. तर उत्तर काशीतून सोनप्रयागला नॉनस्टॉप जाणार आहे आपण 230 किलोमीटर. आणि निसर्गरम्य दृश्य असं बघायला मिळते आपल्याला गोप्रोच्या माध्यमातून. तर मस्तपैकी ग्रीनरी आहे आणि भीतीदायक पण आहे थोडंफार. किती मोठी दगड पडली ते बघू शकता. लँडस्लाइड झाले बघा. शेती कसं करतात लोक बघू शकता. अरे बाप रे. हॅलो, लगा लगा लगा. एवढं डेंजर आहे विषय. पहिल्यांदा ऍक्सिडेंट बघितलं. आता फटली माझी अक्षरशः. खाली बघा काय तर आहे का. तर बघणाऱ्यांना बघू शकता सोनप्रयाग मध्ये आलोय आपण. ड्रायव्हरनं सांगितलं 3 स्टार हॉटेल आहे, जेवण चांगलं आहे. तर आज तर म्हणलं चांगलं खाऊया. तर पहिल्यांदा बिल केलंय बघू शकता यांनी 400 रुपयाचं आणि मग इथनं खाल्लं ताट दिले. तर पहिल्यांदा असं काहीतरी एक्सपिरियन्स करतो. तर बघूया. बटाट्याची भाजी, मटर पनीर आणि डाल आणि राईस पण आहे आणि सोबत उडदाचं पापड, टमाटा, कांदा, काकडी आणि कस्टर्ड पण आहे आणि सूप पण दिले आपल्याला. सूप तर बेस्ट आहे, मस्त आहे, मस्त मस्त आहे. आवाज बसला त्यामुळे मला बोलता येणार नाही जास्त. आता जेवण करूया पोट भरून आणि रूमवर जाऊन झोपूया. तर काय बोलायची पण इच्छा नाही, कसंही नाही. चांगलं खायला लागलं 4-5 दिवसातनं. तर ओके. तर सुप्रभात बघणाऱ्यांना. सोनप्रयाग पासून गौरीकुंड 5 किलोमीटर आहे. तर टेम्पोत बसून चाललोय आपण आणि तिथनं श्री केदारनाथ पैदल यात्रा करणार आहे. जय जय श्री केदारनाथ की. तर बाबाच्या गाडीच्या आधारे जाऊया आपण. देवभूमी उत्तराखंडमधील 4 धामांपैकी 3रा धाम केदारनाथ धाम पूर्ण करूया आपण. तर बघणाऱ्यांना बघू शकता गौरीकुंड, गरमकुंड. तर बघा किती भाविक भक्त आंघोळ करायला लागलेत. तर आपण आंघोळ करून आलतो त्यामुळे आपण स्नान करणार नाही, पण ग्लोव्ज वगैरे काढून डोक्यावर पाणी घेऊया आणि केदारनाथच्या दिशेनं जाऊया. ओके. तर बघू शकताय थोडी थोडी सकाळ व्हायला लागली. बर्फाळ डोंगर बघू शकता तुम्ही. तर बघणाऱ्यांना बघू शकता चांगलं ऊन पडलंय आणि मागचा वॉटरफॉल बघा
तेवढंच खाली. हर हर महादेव. भले ट्रेक पूर्ण करायला घोडे, खच्चर, पिट्टू ह्या सगळ्यांची सोय आहे, पण चालण्यात जी मजा आहे, ही जी पीसफुल आनंद भेटतोय ती कशातच नाही. तर एक नंबर एन्जॉय करत चाललोय मी, बघू शकताय तुम्ही. आम्ही ट्रॅक 3-3:30 वाजता चालू केलता. 11:15 वाजलेत. 10 किलोमीटर पार केलेत. आता फक्त 6 किलोमीटर राहिले. बोले ना आता तेच लागलोय. गुगल मॅपवर वेगळं आणि असं वेगळं दाखवू नको बाबा. तर बघू शकताय आजी आजोबाला मांडलं मी. 20 किलोमीटर चालत आलेत आणि आता 3-4 किलोमीटर राहिले केदारनाथ. आम्हाला वाटलं गिवअप केलं आजी आजोबानं, दादा दादीनं माघारी गेलं असं वाटलं आम्हाला, पण कुणाला माहित नाही अजून. आता यांचा फोटो काढलेत मी, ग्रुपवर टाकतो आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करतो. तर कसा आला तुम्ही? कैसे आहे? पैदल आए. पैदल आए कि सोचा कैसे ऊपर तक जाएंगे? अरे ऐसे सोच लिए सारे लोग जा रहे हैं, हम नहीं जाएंगे. हाँ, और क्या, एक नंबर एक नंबर. जब ठीक सारे है. मनुष्य जा रहे हैं तो वो भी तो मनुष्य हैं जो जा रहे हैं, हम भी जा रहे हैं. हमारे ट्रैवलर में एकमात्र दादा दादी है. मिलते हैं केदारनाथ मंदिर में दादा दादी के साथ. ओके. गरज नाही पडली पण मी स्वतःहून दिली काठी. 68 वर्षाचे दादा, पण काय थकत नाहीत आणि वाकत नाहीत. थोड़ी देर बैठ जाओ तो दादा दादीला सांगतोय शॉर्टकट घेऊ नका. तर बघा किती घेतात शॉर्टकट. तर बघणाऱ्यांना बघू शकता सकाळी येताना आपण फक्त डबल मॅगी खाल्लेली, त्याच्यावर आता पराठा खातोय. तर कशी आहे टेस्ट? कसं आहे? अच्छा अच्छा आहे? अच्छा आहे ना बाबा? ओके ठीक आहे. मग तुम्हाला नाम काय आहे भाई? माझं नाव सिम्बा आहे. आय एम फ्रॉम मुंबई. सिम्बा द लॉगर. येस. चॅनल नेम काय आहे? माझ्या चॅनलचं नाव आहे सफर विथ सिम्बा. सपोर्ट विथ सिम्बा. येस. हे आहे का? हे माझे मित्र मला सपोर्ट करत नाही, तुला कधी करायचं? करणार ना, करणार. ब्लॉग टाकत गेला एवढं चांगलं तर काय नक्कीच करणार. हा. हर हर महादेव. हर हर मग. तर बघणाऱ्यांना बघू शकताय मी कसा बसलाय माझा दररोजच्या प्रमाणे. -4 डिग्री सेल्सिअस मध्ये हवामान आहे. आता थंडी आहे. केसर दूध पितोय गळ्याच्या आरामासाठी. तर 80 रुपयाला आहे, बघू शकताय. मस्त आहे. देवाच्या दारात आहे, ऍडजस्ट करायला काहीच विषय नाही. मग अशा आम्ही दोघांसाठी टेंट बुक केलता एक. तर 350 रुपये ठरलेलं आमचं प्रत्येकी. आणि आम्ही परत जेवायला गेल्यानंतर टेंटच्या एजंटनं 3रा माणूस ॲड केला. तिघांना झोपायला पण जागा नव्हती तशी, नाही का. ॲडजस्ट करायला पण काही विषय नाही. त्यांना म्हणलं तुम्ही दोघं तर सुखात झोपा, मी बघतो म्हणून. आणि आता फक्त आपण 50 रुपये एक्स्ट्रा देऊन टेंट घेतलाय आणि एकटाच असणार आहे मी. रात्रभर कोण मला डिस्टर्ब करायला येणार नाही. तर निवांत झोपू. सकाळपासून आपण 25 किलोमीटर ट्रॅक केलाय आणि सकाळी लवकर उठून केदारनाथ बाबाचं दर्शन घेऊया आणि व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही पण घ्या. तर सुप्रभात बघणाऱ्यांनो, झालंय आपलं आवरून. तर हे टेंट आपलं इथं राहिलेलो काल आपण रात्री. तर जाऊया आता मंदिराच्या दिशेने. तर टेंट इथं आहे आपला आणि मंदिर बरोबर इथं आहे. बघणाऱ्यांना बघू शकता गंगाजल, कडधान्य आणि हे पूजेचं साहित्य घेतलंय आपण. मोजके पावलं आणि बाबांचं दर्शन होणार आहे आपल्याला.
पण एक नंबर दर्शन झालं. सगळं बेलपत्र गंगाजल विमानाजल चढवलं तर केदारनाथचं दर्शन झालं आपलं. एक नंबर दर्शन झालं. ही पाठीमागची भीमशिला आहे. तर यांच्यामुळे मला दर्शन भेटलं लवकरात लवकर, नाहीतर मला 3 किलोमीटर रांग होती. सकाळची पहाटे 3 वाजेपासून लाईन लागलेली होती. आम्ही 5:30ला लाईन मध्ये लागलेलो आणि यांनी आम्हाला जॉईन केलं मध्येच. किती वाजता केलं जॉईन मी? आय थिंक 10 वाजता, जवळपास 10 वाजता मंदिराच्या अगदी पुढंच. आणि धन्यवाद भाई. अरे काही नाही. तर आता आपण चाललोय केदारनाथ मंदिराची ज्यांनी स्थापना केली ती म्हणजे शंकराचार्य महाराजांनी, तर त्यांची समाधी इथं. आणि जगामध्ये सगळीकडे ऑल ओव्हर द वर्ल्ड त्यांनी हे आपल्या हिंदू धर्माचा प्रस्ताव केलेला. तर त्यांनी या मंदिराची स्थापना केलेली आहे. आणि पाहतो म्हटलं तर सगळेजण म्हणजे जेव्हा दर्शन करतात त्यानंतर इथे मस्ट व्हिजिट करतात. तर जरूर या. केदारनाथ धाम पवित्र तीर्थक्षेत्र. गंगा नदीची उपनदी मंदाकिनी नदीच्या काठावर सुमारे 3584 मीटर उंचीवर आहे. केदारनाथ मंदिर भगवान शंकरांच्या 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे आणि उत्तराखंडमधील 4 धामांपैकी एक आहे. आणि पौराणिक मान्यतेनुसार पांडवांनी तपश्चर्या करून भगवान शंकराला प्रसन्न केले आणि पांडवांनी हे मंदिर बांधले. हे मंदिर 1000 वर्षांहून अधिक जुने आहे आणि आधी शंकराचार्यांनी 8व्या शतकात मंदिराचे पुनर्स्थापन केले. आणि 2013 मध्ये आलेल्या भीषण पुरात ह्या मंदिराला एका गॉडस्रॉक म्हणून ओळखणाऱ्या भीमशिला या भव्य दगडाने वाचवले. तर बरं झालं एकच मॅगी घेतली आपण. मॅगी खाऊन भंडारात जेवण करूया. फ्रीमध्ये असते, मोफत असते जेवण तिथलं. तर मॅगी खाऊन डायरेक्ट आपण भंडारा खायला आलोय. तर भंडाऱ्याचं भोजन दालचा राईस होता आपल्या भाषेत, दाल चावल आणि पेढा पण दिलं तर खाव्यात आपल्याला. एक नंबर लागलं आणि पैसे पण दान केले आपण. तर जाऊया टेंटवर, सामान घेऊया आपलं आणि भैरवनाथला जाऊया. जय भैरवनाथ बाबा की, जय भैरवनाथ बाबा की. केदारनाथ मंदिरापासून भैरवनाथकडे जातानाचा ट्रेक हा फक्त 1 किलोमीटरचा आहे आणि पूर्णतः चढाई आहे. भैरवनाथ ट्रेक करताना अप्रतिम असं दिसणारं दृश्य. तर आलोय आपण भैरवनाथाच्या मंदिराजवळ. तर मस्त दिसते ना, डोंगराच्या टोकावर आहे. जय भैरवनाथ बाबा की. जय केदारनाथ बाबा की, जय भैरवनाथ बाबा की. तर आता आपण दर्शन घेऊन चाललोय, वापसी करायला लागलोय. इथून शॉर्टकट घेतलाय आपण. येताना आपण इकडून आलतो, आता जाताना इथून जाणार आहे आपण असं आणि इकडून निघणार आहे. तर मला असं जाऊन इकडून असं येण्यापेक्षा आता मी शॉर्टकटनं असं जाणार आहे. तर देवभूमी उत्तराखंड मधील 4 धामांपैकी केदारनाथ धामाचं दर्शन झालंय आपलं. जय भोले बाबा की. तर जावं वाटत नाहीत ना, पण आता पर्याय नाही आपल्याला. घर पण आपलं एक मंदिरच आहे, जायला लागेल. आणि भोले बाबा घरच्यांना सुखी समाधानात ठेव आणि कष्टाला फळ दे, कष्ट करण्याचं बळ दे आणि एवढं सफल कर की पुढच्या वेळेस तुझ्याकडे येताना हेलिकॉप्टरने येईल मी. मम्मी पप्पाला गर्व वाटू द्या, फक्त बाद झालं, मला काय नको बाकी. जय भोले बाबा की. तर बघणाऱ्यांना बघू शकता आपण वर्ण घोड्यावर चालतो नाही का. आणि मनापासून एक सांगतो, घोड्यावर येऊन मी लई मोठी चुकी केली. त्यावर जेवढा त्रास मला चालत येताना झाला नसता तेवढा आता व्हायला लागला नाही का तर 22 ते 20 किलोमीटर ट्रेक चढताना मला काय वाटलं नाही आणि उतरताना पण वाटलं नसतं. पण वेळेअभावी आपण घोड्यावर आलो, पण चुकी झाली माझी.
तर बघू शकता आलेलो आहे आपण खाली गौरीकुंडमध्ये. जाताना आपण आंघोळ करून गेलो त्यामुळे गौरीकुंडमध्ये स्नान केलं नव्हतं. तर आता या गौरीकुंड म्हणजे सप्तकुंडात आंघोळ करूया आणि रूमवर जाऊया. तर ओके, तर सप्तकुंडात स्नान केलं आहे आपण आणि बाहेरही वाटत नव्हतं नाही का, एवढं गरम पाणी आहे. तिथून कसं वाटत होतं पायरीवर. इकडं गंगा नदी वाहते आणि इकडं सप्तकुंड आहे. जेवढं नदीला थंड पाणी आहे तेवढं या कुंडात गरम पाणी आहे. तर बघा निसर्गाचा नियम आणि अक्षरशः पाणी उकळायला लागले बघा, तुम्ही बघू शकताय. आणि ह्याच गौरीकुंडात सप्तकुंडात माता पार्वती स्नान करायची. ब्लॉगर साहेब हमारा भी चैनल है भाई। हाँ अरे भाई, तर बघा सप्तकुंडाचं रहस्य. तर बघणाऱ्यांना बघू शकता गौरी मातेचं मंदिर. मोबाईल वगैरे काय अलाउड नाही तर तरी पण तुमच्या दर्शनासाठी धाडस केलं मी. तर दर्शन घ्या. तर सोनप्रयागमध्ये आपण जी रूम घेतलेली ती दुसऱ्याला दिली आणि आपलं जे सामान होतं ते एकाच रूममध्ये ठेवले. तर जाऊया सोनप्रयागमध्ये. सोनप्रयाग इथनं तरी पण 8-9 किलोमीटर आहे. जय श्री केदारनाथ महाराज की हर हर बोले, हर हर बोले. तर बघणाऱ्यांना बघू शकता आपण ज्या हॉटेलमध्ये थांबलेलो परवा दिवशी, तर आता मी त्याच हॉटेलमध्ये आलोय माघारी. तर या हॉटेलमध्ये एक पण रूम शिल्लक नाही. तर आपल्या ह्या भावांनी आपल्याला रूम दिली, किचनमध्येच आहे पण आपली राहण्याची व्यवस्था केली. तर मस्त वाटलं, माणुसकी जेवण तर असं वाटलं. मस्त आहे, काय विषय नाही. आणि आपले इथं नाही म्हटलं तर 1000 रुपये तर बसले असतील. तर चला आता बाय बाय, टाटा, भेटू उद्या सकाळी. ओके. तर बघणाऱ्यांना ऐकू शकता केदारनाथ धामाचा संपूर्ण खर्च. तर पहिल्या दिवशी उत्तर काशी ते सोनप्रयागचा खर्च 1130 रुपये झाला. त्यात रूम रेंट, जेवण, लॉकर रूम आणि एक्स्ट्रा सॉक्स. तर दुसऱ्या दिवशी केदारनाथ ट्रेक करताना आपला 1000 रुपये खर्च झाला. त्यात मॅगी, पराठा, स्नॅक्स आणि पाण्याच्या बॉटलचा खर्च भरपूर झाला. आणि पोहोचल्यानंतर टेंटला 400 रुपये आणि खाय प्यायला 200 रुपये गेले. तर तिसऱ्या दिवशी सकाळी अंघोळीला गरम पाणी 100 रुपये आणि ब्रेकफास्ट 100 रुपये आणि पूजेचं साहित्य 150 रुपये. आणि केदारनाथ बाबाचं दर्शन झाल्यानंतर आपण भंडाऱ्याचं जेवण आणि भैरवनाथाचं दर्शन घेऊन परतीला घोड्यावरून निघालो. तिथं आपल्याला 2000 रुपये द्यावे लागले. आणि रात्रीचं जेवण म्हणून आपण 200 रुपयाचा बाहुबली पराठा खाल्ला आणि गौरीकुंडला पोहोचलो. तर केदारनाथ धामचा संपूर्ण खर्च 5500 ते 6000च्या दरम्यान झाला.